सविनय जय भीम। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा हेतुपुरस्सर उल्लेख टाळला। यामुळे नाशिकमध्ये आमच्या रणरागिणी जाधवताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी भूमिका घेतली ती अतिशय योग्य होती। त्या पार्श्वभूमीवर आणि गिरीश महाजन यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जन आक्रोश विशाल मोर्चाचे आयोजन दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक रोड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या ठिकाणी हा मोर्चा शालिमारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी येणार आहे। मी नाशिक येथील सर्व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीतील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्व पक्ष संघटनांना विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे। त्याचबरोबर हा मोर्चा कोणत्याही नेत्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा फक्त या ठिकाणी संविधानवादी, लोकशाहीवादी आणि लोकशाहीला मानणारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानणाऱ्या तमाम छोट्या 18 पगड जातींचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी होऊन या ठिकाणी संविधान वाचवलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी वाचवली पाहिजे एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। ह्या मोर्चाचं पूर्ण नेतृत्व हे आम्ही भारताचे लोक नाशिककर या बॅनरखाली आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगा होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती होत आहे। या जनजागृतीच्या माध्यमातून तमाम फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या मनुवादी विचारसरणीच्या मंत्री महाजनाचा निषेध करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरावं आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढंच आवाहन करतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।